मासिक धर्म नियमित येणे हे स्त्रीच्या उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. नियमित येणाऱ्या मासिक पाळीमधून स्त्रीच्या शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया होत असते. परंतु आजकाल बदलत्या आधुनिक जीवनशैलीमुळे स्त्रियांच्या मासिक पाळीच्या बऱ्याच समस्या पाहायला मिळत आहेत. त्याचं महत्वाचं एक कारण म्हणजे पीसीओडी किंवा पीसीओएस. झपाट्याने साथीसारखे वाढत चाललेल्या या आजाराचे प्रमाण पाहता याविषयी जागरूकता निर्माण करणं मला महत्वाचं वाटलं. म्हणूनच आज महिला दिन विशेष सप्ताहाच्या निमित्ताने माझ्या व्हिडिओचा विषय आहे पीसीओडी किंवा पीसीओएस. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे. पीसीओडी किंवा पीसीओएस ही बेसिकली एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. आजकाल 3 स्त्रिया किंवा मुलींमागे एकीला हा आजार पाहायला मिळत आहे. या आजारामध्ये पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. पूर्वी आपण पाहायचो की गावखेड्यांमधून स्त्रियांमध्ये काम करण्याची पद्धत कशी होती, त्यांची दिनचर्या कशी असायची, तर त्यामध्ये जास्ती प्रमाणात वाकून कामं केली जायची. म्हणजे काय, की वाकून झाडून काढणं, चवड्यावर बसून सारवणं, आढातून पाणी शेणणं, चुलीसमोर बसून स्वयंपाक करणं, जात्यावर दळण दळणं, या सर्व क्रिया केल्या जायच्या. परंतु आजकाल स्पर्धा, शिक्षण आणि करिअर मागे धावता धावता या सर्व क्रियांचं रूपांतर किचन ओट्यासमोर उभारून स्वयंपाक करणे, फारसं खाली न वाकता झाडून काढणे, मॉपने फरशी पुसणे, डायनिंग टेबलवर बसून जेवणे या क्रियांमध्ये झालेला आहे. आणि त्यामुळेच ओटी पिशवीवर किंवा पोटांच्या स्नायूंवर जेवढा अपेक्षित ताण पडायला हवा, भार पडायला हवा, तेवढा निश्चितच पडत नाही आणि त्यामुळे व्यायामाचा अभाव होतो आणि त्याचा परिणाम स्त्रीच्या प्रजनन संस्थेवर होतो, स्त्रीच्या अंतर्गत हार्मोनल सिस्टीमवर होतो. कारण स्त्रीच्या ओटीपोटामध्ये स्त्रीला स्त्रीत्व देणारे 2 महत्वाचे अवयव असतात. ते अवयव म्हणजे एक स्त्रीमध्ये असणारी गर्भाशयाची पिशवी व दुसरं म्हणजे तिच्यामध्ये असणाऱ्या 2 ओव्हरीज ज्याला बीजांडकोश असं म्हणतात. नैसर्गिकरित्या स्त्रीच्या ओव्हरीजमधून बीजांडकोशामधून बरेच ओव्हेरियन फॉलिकल रिलीज केले जातात. परंतु त्यापैकी एकच ओव्हेरियन 1 ते 2च ओव्हेरियन फॉलिकल फुल्ली मॅच्युअर होतात आणि ते एग रिलीज करतात. म्हणजेच स्त्रीबीज रिलीज करतात. ज्यावेळेला हे स्त्रीबीज किंवा एग हे फर्टिलाइज होतं, त्यावेळेला त्या स्त्रीमध्ये गर्भधारणा राहते, प्रेग्नन्सी राहते आणि ज्या वेळेला फर्टिलायझेशन होत नाही, त्यावेळेला ते एग मेन्स्ट्रुअल सायकल थ्रू शेड ऑफ होऊन जाते व त्या स्त्रीला दुसरी पाळी येते. ही झाली नैसर्गिक क्रिया. परंतु पीसीओडी किंवा पीसीओएस मध्ये काय घडतं, तर स्त्रीच्या ओव्हरीमधून एकाच वेळी बरेच ओव्हेरियन फॉलिकल रिलीज होतात. ते हळू-हळू वाढायला सुरुवात होते. परंतु त्यातला एकही फॉलिकल पूर्णपणे मॅच्युअर होत नाही. त्याची पूर्ण डेव्हलपमेंट होत नाही, ग्रोथ होत नाही आणि मग असे अर्धवट वाढलेले जे काही फॉलिकल्स आहेत, ते ओव्हरीच्या भोवती गाठींच्या स्वरूपात जमा व्हायला लागतात. नेकलेस पॅटर्नमध्ये ते ओव्हरीभोवती जमा होतात. पाण्याचे बुडबुडे असल्यासारखे त्या गाठी असतात आणि म्हणूनच आपण याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणजे अनेक गाठी ज्या ओव्हरीभोवती राहतात, त्या आजारामध्ये दिसतात आणि यामुळे स्त्रियांना एका बाजूला हे होऊ शकतं किंवा दोन्ही ओव्हरीजला होऊ शकतं किंवा एका ओव्हरीला हा आजार होऊ शकतो. आता मूळ फरक काय आहे पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये? तर पीसीओडी मध्ये अपरिपक्व स्त्रीबीज तयार होतं किंवा अर्धवट परिपक्व स्त्रीबीज तयार होतं. त्यामुळे प्रॉपर फर्टिलायझेशन होऊ शकत नाही आणि पीसीओएस मध्ये पीसीओएस ही एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये पीसीओडीचा सिव्हिअर फॉर्म असतो, ज्याच्यामध्ये पूर्णपणे ओव्ह्युलेशन स्टॉप होतं किंवा ओव्हरीज कडून एग रिलीजच होत नाही. ही कंडिशन पीसीओएस मध्ये दिसून येते. पीसीओडी किंवा पीसीओएस ला स्टेन लिलियंथल सिंड्रोम असं सुद्धा म्हणतात.
तर आता बेसिकली आपण बघूयात, की या सिंड्रोममध्ये, या कंडिशनमध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये हार्मोन्समध्ये कशी उलथापालथ होते. तर स्त्रीमध्ये असणारं इस्ट्रेडियोल, प्रोलॅक्टिन, इन्सुलिन आणि टेस्टोस्टेरॉन किंवा अँड्रोजन हे हार्मोन्स आणि एफ-एस-एच म्हणजे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन कमी प्रमाणात स्त्रवलं जातं आणि एफ-एस-एच टू एल-एच जो रेशो असतो, तो सुद्धा कमी होतो. या पीसीओडीची किंवा पीसीओएसची काय कारणं आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं अनुवंशिकता. तुमच्या आईला किंवा बहिणीला पीसीओडी असेल, तर तुम्हाला होण्याची शक्यता जास्ती असते. दुसरं म्हणजे तुमच्या आहारामध्ये जर जंक फूड, फास्ट फूड, पॅक्ड फूड ज्याच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्हज आहेत, असा आहार असेल तरी तुम्हाला पीसीओडी होण्याची शक्यता जास्ती असते. तिसरं म्हणजे शेतामध्ये वापरले जाणारे आजकाल अतिप्रमाणातले जे फर्टिलायझर्स आहेत किंवा पेस्टिसाइड्स आहेत. नंतर बैठी जीवनशैली किंवा व्यायामाचा अभाव, भेसळयुक्त अन्न किंवा दूध आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताण, तणाव, काळजी, चिंता ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो. तर अतिस्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धेच्या मागे लागल्यामुळे जो ताण तणाव निर्माण होतो आणि निसर्गाच्या विरोधात जी आपण जीवनशैली जगतो त्यामुळे सुद्धा या आजाराचे प्रमाण आजकाल वाढत चालले आहे. आता आपण आणखीन एक महत्वाचं कारण बघणार आहोत, की हे पीसीओडी किंवा पीसीओएस याचं वाढतं प्रमाण का दिसून येत आहे. तर त्याच्या मागे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सणावाराच्या निमित्ताने स्त्रिया पाळी पुढे जाण्यासाठी किंवा अलीकडे येण्यासाठी गर्भपात करण्यासाठी ज्या हार्मोनल गोळ्या घेतात किंवा इंजेक्शन्स घेतात, त्या गोळ्या औषधांमुळे सुद्धा पीसीओडी आणि पीसीओएस याचं प्रमाण वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पीसीओडी किंवा पीसीओएस ची महत्वाची लक्षणं कोणती? तर पहिलं महत्वाचं लक्षण म्हणजे पाळीमधील अनियमितता. अशा स्त्रियांमध्ये पाळी पुढे जाण्याची शक्यता जास्ती असते. पहिल्यांदा 1.5 महिन्यांनी, परत 2, 3, 4 असा पाळीमधला जो कालावधी आहे, तो वाढतो आणि पाळी पोस्टपोन होते. त्याच्यानंतर पाळीमध्ये होणारा जो रक्तस्राव आहे, त्याच्यामध्ये व्हेरिएशन राहतं. तो कधी-कधी खूप प्रमाणात होतो किंवा कधी-कधी अजिबातच होत नाही, खूप कमी प्रमाणात होतो. नंतर अतिप्रमाणात जी केसगळती आहे, वजन वाढणे, चेहऱ्यावरती डाग, पिंपल्स, खड्डे येणे, हातापायांवरती अनावश्यक लव किंवा केस येणे, ज्याला आपण हर्सुटिझम असं म्हणतो. त्यानंतर मानेची जी त्वचा असते ती जाडसर होणे, त्या ठिकाणी काळवंडलेपणा येणे, फोल्ड्समध्ये काळवंडलेपणा येणे, हे सुद्धा लक्षण पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये दिसून येतं. त्यानंतर गर्भधारणा न राहणे, हे एक महत्वाचं लक्षण पीसीओडी मुळे दिसून येतं. गर्भधारणा राहण्यामध्ये या पीसीओडी आणि पीसीओएस मुळे अडचणी येऊ शकतात. तर आता याची मॅनेजमेंट कशी करायची? पीसीओडीच्या बाबतीत 2 महत्त्वाच्या गोष्टी कॉन्ट्राडिक्टरी आहेत. त्या म्हणजे एक, की हा खूप लवकर होणारा आजार आहे, खूप झपाट्याने वाढणारा आजार आहे. परंतु जर व्यवस्थित काळजी घेतली, तर हा सेल्फ मॅनेजेबल सुद्धा आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर डायट, एक्सरसाइज आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं की आपण बघतो, आहारामध्ये आपल्याला लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारा सर्व आहार जो डायबिटीजच्या पेशंटसाठी दिला जातो, तो आपल्याला घ्यायचा आहे पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये. म्हणजे काय, की गहू, मैदा, साखर, हायड्रोजनेटेड ऑइल, तेलकट सगळे पदार्थ टाळायचे आहेत. मिल्कशेक्स, आईस्क्रीम या गोष्टींचा पूर्णपणे या गोष्टी पूर्णपणे टाळायच्या आहेत. त्याचबरोबर जंक फूड, फास्ट फूड, पॅक्ड फूड ज्याच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्हज आहेत, ते सुद्धा पूर्णपणे आपल्याला खाणं टाळायचं आहे. मैद्यापासून बनलेले सर्व बेकरी प्रॉडक्ट्स हे आपल्या खाण्यामध्ये आपल्याला टाळायचे आहेत. आणि ज्या गोष्टींमध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्ती आहे, जसं की पूर्णपणे सगळ्या डार्क ग्रीन लीफी व्हेजिटेबल्स आहेत. हिरव्या पालेभाज्या ज्याच्यामध्ये पालक आहे, ब्रोकोली आहे याचा तुम्ही समावेश करू शकता. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत. ते फिशमध्ये असू शकतात, सी फूडमध्ये असतात. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला या पीसीओडी आणि पीसीओएसमध्ये आहारामध्ये त्याचा समावेश करायचा आहे. लो ग्लायसेमिक इंडेक्स असणाऱ्या गोष्टी जसं की जवस आहे, तीळ आहे, सूर्यफुलाच्या बिया असतील, सब्जा बिया असतील, ह्या सगळ्या तुम्हाला आहारामध्ये ठेवायच्या आहेत.
महत्वाचं म्हणजे हे झालं आहाराच्या संदर्भात. आता दुसरी महत्वाची गोष्ट मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली, की प्रॉपर एक्सरसाइज झाला पाहिजे. ओटी पिशवीवर आणि पोटांच्या स्नायूवरती ताण पडेल असे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, सूर्यनमस्कार, चालणं, स्विमिंग असे तुम्हाला जे शक्य असतील ते व्यायाम तुम्ही गार्डनिंग असे व्यायाम तुम्ही केले पाहिजेत. त्याचबरोबर स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये तुम्ही अ, तुमचा ताण कमी होण्यासाठी तुमच्या हॉबीज, तुमचे जे काही छंद आहेत ते जोपासले पाहिजेत. त्याचबरोबर तज्ञांच्या सल्ल्यानुसार योगा, मेडिटेशन, प्राणायाम हे सगळं तुम्ही केलं पाहिजे. तर ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही केल्या, तर निश्चितपणे तुम्ही पी आणि पी पासून लांब राहू शकाल. वजन जास्ती वाढू नये यासाठी ज्या गोष्टी करता येतील त्या सगळ्या करायच्या आहेत. कारण अ, असं नाहीये, की फक्त जाड व्यक्तींमध्येच पी किंवा पी दिसून येतं. तर सडपातळ स्त्रियांमध्ये पण ते दिसून येतं. परंतु जे प्रमाण आहे ते जास्ती अ, वजन वाढलेल्या स्त्रियांमध्ये किंवा जाड स्त्रियांमध्ये पी-सी-ओडी, प्रमाण जास्ती असतं आणि पी झाल्यानंतर वजन झपाट्याने वाढायला लागतं. इन्सुलिन रेझिस्टन्स येतो. त्यामुळे लो ग्लायसेमिक इंडेक्स किंवा डायबिटीजचा जो आहार आहे, तो सुद्धा त्याच पद्धतीचा आहार आपल्याला करायचा आहे पी-सी-ओडी, आणि पी-सी-ओ-एसमध्ये. तर मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, इतर गरजूंसोबत शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या संदर्भात जर तुम्हाला काही तक्रारी असतील तर माझा WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.